नेर्ले गावचे हरवलेले तेज एका सुवर्ण काळाचा असतं. नेरला बल्ब फॅक्टरी झाली जमीनदोस्त. काळाचा महिमा अगाध असतो असं म्हणतात, पण काही खुणा अशा असतात ज्या काळाच्या पडद्याआड जाताना काळजात कालवाकालव करून जातात. सांगली जिल्ह्यातील नेर्ले गावचे वैभव आणि एकेकाळची ओळख असलेली नेरला बल्ब फॅक्टरी आज जमीनदोस्त झाली आहे. जिथे कधी यंत्रांचा आवाज आणि प्रगतीचा प्रकाश असायचा, तिथं आज फक्त शांतता आणि ढिगारे उरलेत. नेर्ले पंचक्रोशीत जेव्हा उद्योगांचे नावही फारसं घेतलं जात नव्हतं, तेव्हा या फॅक्टरीनं प्रगतीची मशाल पेटवली. या कारखान्यात तयार होणारा प्रत्येक बल्ब फक्त काचेचा गोळा नव्हता, तर तो शेकडो घरात उजेड नेणारा दूत होता. या फॅक्टरीनं केवळ बल्ब बनवले नाहीत, तर हजारो हातांना काम दिले. अनेकांची लग्न या नोकरीवर झाली, मुलांचं शिक्षण झालं आणि इथल्या पगारावर अनेकांनी आपली स्वप्नातील घरं बांधली. नेर्ले म्हटलं की बल्ब फॅक्टरी हे समीकरण इतकं पक्कं होतं की गावाला एक वेगळीच औद्योगिक प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. काळाच्या ओघात आणि बदलत्या आर्थिक गणितांमुळे या वैभवाला उतरती कळा लागली. या कारखान्याने इतरांचे संसार उजळले, तोच कारखाना हळूहळू अंधारात गेला. अखेर लिलावाची प्रक्रिया पार पडली आणि व्यावसायिकांनी या जागेचा ताबा घेतला. आज जेव्हा त्या ठिकाणच्या भिंती पाडल्या जात आहेत, तेव्हा केवळ सिमेंट आणि विटा कोसळत नाही आहेत, तर कामगारांच्या अनेक वर्षाच्या आठवणी, त्यांचा घाम आणि त्यांचे श्रम मातीत मिसळत आहे. ज्या गेटमधून हजारो कामगार उत्साहानं आत शिरत होते, तिथले अस्तित्व आज मिटवलं जात आहे. व्यावसायिकांसाठी ती कदाचित फक्त एक मोक्याची जागा असेल, पण नेर्लेकरांसाठी ते एक मंदिर होतं. जमिनीवर पडलेला प्रत्येक अवशेष जुन्या कामगारांना त्यांच्या तारुण्याच्या दिवसाची आठवण करून देत आहे. आमची फॅक्टरी गेली, आता फक्त आठवणी उरल्यात, ही भावना आज प्रत्येक जुन्या कामगाराच्या डोळ्यात पाहायला मिळते. बदल हा सृष्टीचा नियम आहे, हे जरी सत्य असलं तरी नेर्ला बल्ब फॅक्टरीचं जाणं ही नेर्ले गावच्या इतिहासातील एक मोठी पोकळी आहे. ही वास्तू आज जमीनदोस्त झाली असली तरी इथल्या मातीत मिसळलेल्या कामगारांचा संघर्ष आणि गावाला मिळालेली ती ओळख चिरंतन राहील. आता तिथं नवीन काहीतरी उभं राहील, पण त्या जुन्या बल्बच्या प्रकाशाची ऊब नेर्लेकर कधीच विसरू शकणार नाहीत.